आपण आज सगळ्या वस्तू घ्यायला आलेलो आहे. 30 नमस्कार मित्रांनो, आज भरपूर दिवसानंतर मार्गशीर्षचा उपवास सुटलेला आहे आपला. तर आपण आज भरपूर काय आयटम आणलेले आहेत. आज चिकन आहे, इकडे कांदा कापलेला आहे, इकडे पेस्ट बनवलेली आहे आणि इकडे हा मटण आहे, बकऱ्याचा मटण, चिकन. तर आपण या सगळ्या आयटम आता मी स्वतःच बनवणार आहे. आणि इकडे ओजडी आहे, त्याच्यामध्ये आपण डेट टाकणार आहे. ही ओजडी आहे, ओजडी आणि डेट मिक्स करणार आहे आपण. बघा अजून पुढे काय काय आयटम आहेत. मुंडी 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 किधर आहे मुंडी? ही मुंडी आहे, बकऱ्याची मुंडी. आणि इकडे खूर आहेत. सर्व आयटम आपण आणलेले आहेत. आणि आज उपास सुटलेला आहे, ताव मारणार आहे. तिकडे मस्तपैकी कोथमीर निसत घेतलेली आहे. तर मस्तपैकी आज ताव मारणार आहे. आजपासून खायला चालू झालेलं आहे आणि संध्याकाळी वेगळाच आयटम बनवणार आहे आपण. आणि आता बनवायला सुरुवात करणार आहे. तर चला या, तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे असेच कंटिन्यू राहा, तुम्हाला ब्लॉग मध्ये सर्व काही दिसेल. तर आज आमच्या बायांची मजा आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता सगळे आयटम आपण दाखवलेलेच आहेत. तर आता ते सर्व आयटम मी स्वतःच बनवणार आहे. आज 31 आहे आणि आपण बायांना सुट्टी दिलेली आहे कामाला. सर्व आयटम आपण रेडी करणार आहे. आता प्रोसिजर चालू आहे. आपण आता फटाफट कांदा कापून घेणार आहे. आपली पेस्ट रेडी झालेलीच आहे. नमस्कार मित्रांनो, इकडे आपले दोन्ही कुकर आपण ठेवलेले आहेत आणि आपण इथे आता आधवायचं काम चालू करणार आहे. फटाफट सुरुवात झालेली आहे आपली. याच्यामध्ये आपण मटण हलवणार आहे आणि याच्यामध्ये मुंडीला आपण 3 पल्ली तेल टाकलेलं आहे आणि मटणाला पण 3 पल्ली. याच्यामध्ये आता आपण अख्खा मसाला टाकत आहे. त्यामुळे पहिले अख्खा मसाला तुम्ही बघू शकता. इथे आपण कांदा टाकलेला त्याच्यामध्ये थोडा इकडे पण कांदा टाकून झालेला आपला. आता फटाफट आडवणार आहे आपण. कांदा कमी झाला. मित्रांनो, याच्यात आपण कांदा टाकलेला आहे आणि याच्यात आपल्याला थोडेसे कोथिंबीरचे बीट टाकते. कोथिंबीरचा कालचा भागातून टाकलेला आहे आणि कांदा शिजावा पटकन म्हणून आपण थोडासा मीठ टाकणार आहे. त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकलेलं आहे. याच्यात मी कांदा लवकर शिजला नव्हतो. लक्षात ठेवा ही गोष्ट, कांदा फटाफट शिजायचा असेल तर थोडासा मीठ टाकला पाहिजे, कांदा लगेच शिजतो. अजून आपण याच्यामध्ये पेस्ट टाकलेली नाही. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकली. कांदा शिजल्यानंतर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकायची, त्यामुळे ती पेस्ट जळत नाही.
मित्रांनो, ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आहे. आता आपल्या इकडे कांदा शिजलेला आहे आणि आपण आता तिखटसाठी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकणार आहे. पेस्ट टाकल्यानंतर घाटलून घ्या. त्याच्यानंतर मसाले टाकायचे, हळद आणि मसाला. आपलं अर्धा किलो मटण आहे, त्यामुळे याच्यात आपण 3 चम्मच मसाला टाकणार आहे. कारण की आपण त्यात पेस्ट पण टाकलेली आहे आणि थोडीशी हळद पण टाकत आहे. आता गॅस फास्ट करायचा. सर्व मसाला थोडासा भाजून घ्यायचा 2 मिनिटं. मग आपल्याला समजतो ती लाल झालंय. मग आता आपण याच्यामध्ये मटण टाकणार आहे. आता आपला हा मटण आहे अर्धा किलो. आपण आता मटण टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता आपलं मटण टाकून झालेलं आहे आणि मस्त मटण टाकला वास सुटलेला मसाल्याचा. मटणाला घट्टा मारून घ्यायचा. त्याच्यात लगेच पाणी टाकायचं नाही. हा मटण पाणी सोडेल 5 मिनिटात. 5 मिनिटानंतर पाणी टाकायचं. तोपर्यंत पाणी टाकायचं नाही. चला, सेम प्रोसिजर इकडे. सेम प्रोसिजर आपल्याला मुंडीची करायची आहे. मुंडीचा पण कांदा आपला शिजलेला आहे मस्तपैकी. सेम प्रोसिजर करणार आहे आपण मुंडीची. मुंडी आपली खूप जास्त असल्या कारणामुळे आपण मुंडीला 1 चम्मच जास्ती टाकणार आहे. कारण की मुंडी सफेद पडते, भाजलेली असते त्याच्यामुळे ते सफेद पडते. मुंडीमध्ये पण आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत. गॅस आपण असा फास्ट केलेला आहे. आणि इकडे पण आपण अशी पेस्ट टाकलेली आहे. पेस्ट टाकून झालेली आहे आपली. याच्यामध्ये आपण मुंडी टाकणार आहे. मुंडी गेलेली आता याच्यामध्ये. सेम घाटा मारणार आहे. चला, आता तुम्हाला सर्व शिजल्यानंतर दाखवतो कसं काय ते. इकडे आपलं मटण, मुंडी आपली थोडीशी कलसवलेली आहे आणि त्याच्यात तसं पाणी टाकून आपण सेम प्रोसिजर मटण मध्ये पण झालेली आपली. मस्तपैकी लाल कलर सुटलेला मटणाला. आणि यात थोड्या वेळा शिजल्याच्या नंतर आपण बटाटा पण टाकणार आहे. इकडे आपली अशी मस्तपैकी मुंडी झालेली आहे बघा. मुंडी झालेली. आता ही आपण या टोपात काढणार आहे अशी. आपण अशी मस्तपैकी टोपात काढलेली आहे आणि याच कुकरमध्ये आता आपण वजडी आदवणार आहे. इकडे आपली मस्तपैकी मुंडी रेडी झाली. तर आपण कोथिंबीर मारलेली त्याच्यावरती. 1 नंबर काम.
ओके काम झालेलं आहे मुंडीचं. चला मुंडी, दिस इज अ मुंडी रेडी. ठेवा. इकडे आपली वजडी पण साफ झालेली आहे आणि आता आपण मस्तपैकी वजडी आणि पोपीस मिक्स करणार आहे आणि मस्तपैकी आधुणार आहे. आणि इकडे आता अर्धवट शिजलेलं आहे बघू शकता. आणि याच्यामध्ये आपण आता बटाटा टाकणार आहे मस्तपैकी. बटाटा, मटणामध्ये बटाटा नसला तर मजाच येत नाही खायला. तर बटाटा परत आपण याच्या 2 शिट्ट्या घेणार. 2 शिट्ट्यामध्येच बटाटा रेडी होईल. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये वाटण टाकणार आहे. तर या तुम्ही जेवायला 31 ची पार्टी आहे, लेडीज पार्टी. आता आपण थोड्या वेळात खूर आधवणार आहे आणि इकडे मटण पण रेडी होईलच. नागली भात, नागली भात बनवायला घेतला आहे. मित्रांनो इकडे आपण नारली भात करून घेतलेला आहे. भरपूर दिवसानंतर बायको नारली भात करणार आहे. इकडे नारली भातची तयारी चालू आहे. मसाला वाटून घेतली. इकडे सर्व अख्खा मसाला वाटून घेतलाय आणि तेल टाकलेलं आहे. डालडा आहे तो डालडा. आणि इकडे मस्त वेगळी नारळ, ओला नारळ जो आहे तो मिक्सर मध्ये पिसून घेतलेला आहे. आणि इकडे आता आपण तेल तापत ठेवणार आहे. इकडे आता लॉलीपॉप बनवून घेतलेला थोडेसे. संध्याकाळी त्यांचा वेगळा बेत आहे आणि त्याचा लॉलीपॉप बनवून घेतो. फटाफट इकडे मटणाच्या शिट्ट्या चालूच आहेत. सर्वकडे कामच चालू आहे. इकडे तर आपण लॉलीपॉप बनवतो त्यांना. लेडीज पार्टी आज. लॉलीपॉप बनवतो. बायको खूप खुश आहे. हसू आलाय. मटण खाणार आहे, चिकन मटण भरपूर दिवसात. इकडे आपला लॉलीपॉपचा कालवलेला आहे. लेडीज पार्टी. 1 महिन्यानंतर नुसता पाव, चिकन मुंडी, वजडी, खूर, लॉलीपॉप, नारली भात, मटण. काय खरा नाही बाबा. ते नारली भातात फक्त नारळाच्या दुधाने शिजवायचं नारली भात. इथे आता आपण फूड कलर टाकून घेऊ येल्लो भातामध्ये. फटाफट सगळी कामं चालल्यात. 31 फॅमिलीला वेळ देत घेतला आज. ते नारळाच्या दुधामध्येच भात शिजवायचे. आपलं साधं पाणी टाकायचं नाही. आपल्या लॉलीपॉप पण रेडी होत आहेत मस्त. 25 इकडे आपलं मटण रेडी झालेलं आहे. आपण कोथिंबीर आणि गरम मसाला टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपलं मटण मस्त रेडी झालं. एक उकाला घ्यायचा आहे फक्त. आणि इकडे लॉलीपॉप तर चालूच आहेत आपले. इकडे नारली भात रेडी होतोय. आता वजरी आणि काय, वजरी आणि पोपीस मिक्स आधवणार आहे आपण. इकडे आपण तेल, गरम मसाला आणि कांदा टाकलेला आहे शिजत. याच्यात आता आपण सेम प्रोसिजर करणार आहे. पहिले आपण याच्यात कोथिंबीरचा देखे टाकणार आहे मागचे. ते असे थोडेसे मोठे मोठे ठेवतो आपण.
लसूणचे देखे टाकलेत आणि आपला कांदा पण मस्तपैकी थोड्या प्रमाणात शिजलेलाच आहे. बघू शकता. कांदा थोडासा कमी वाटतोय, आणखी थोडासा कांदा टाकतोय. इकडे आपली ओजडी आणि फोपीस आहे. इथे कांदा आपला बऱ्या प्रकारे शिजत आलेला आहे. बघू शकता तुम्ही, कांदा आपला बऱ्या प्रकारे शिजत आलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथे लगेच पेस्ट टाकत आहे, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. आणि याच्यामध्ये थोडीशी पेस्ट जास्तच टाकायची, कारण की मसाला किती टाकला तरी हा मटण वजडीचा सफेद होतो. आणि याच्यामध्ये आपण डाळ पण टाकणार. इकडे बघा डाळ आहे आपली, अशी डाळ वजडी. याच्यात डाळ पण टाकणार आहे आपण. मला दाखवतो कशी काय एकदम व्यवस्थित पद्धतीने कशी आदत आहे ती मस्तपैकी बनवणार आहे आपण. बाहेरनं आराम दिलेला आहे आज 35च्या ह्याच्यात. यात पण आपण 3-4 चम्मच टाकणार आहे मसाला. मसाला टाकला याच्यात आपण. मसाला आपण इकडे थोडासा कलसवलेला आहे. याच्यात आता आपण वजडी टाकणार आहे. ही अशी आपली वजडी आहे, ती आपण याच्यात टाकणार आहे आता. असं तेल पण सुटलंय. हा पण तुला कुकर मधून आपण आता तसं मुंडी काढलेला तसं मटण पण काढतोय. आणि याच्यात आता खूप राधवायचे आहेत आपल्याला. असं आपलं मटण पण रेडी झालेलं आहे, एकदम जबरदस्त दिसतोय मटण. आणि कोथिंबीरचा मारा मॅरिनेट पण झालेला आहे. आणि हा टोप पण चालला आता खाली. मस्तपैकी ताव मारा बाहेरनो. अजून खूप राधवायचे आहे तिथे. मित्रांनो, इकडे आता आपला ओजडी आणि डेटला उकाला आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यात आपण आणखीन थोडंसं पाणी टाकून शिजवत ठेवणार आहे. आणि शिजून पूर्ण झाल्याच्या नंतर आपण याच्यात डाळ टाकणार आहे. तुम्हाला आता याच्यात पाणी टाकून पूर्ण शिजवत ठेवायचं आपल्याला. चला यात आपण आता पाणी टाकत आहे. मित्रांनो, आता आपण खूप आधवणार आहे. पहिले आपण धुवून घेऊ मस्तपैकी, वॉश करून घेऊ. आणि वॉश झाल्याच्या नंतर मस्तपैकी आधवणार आहे खूप आपण. पुरांसाठी आपण इकडे कांदा कापलेला आहे, तुम्ही बघू शकता. कोथिंबीर पण कापलेली आहे. इकडे कुकर लावलेला आहे परत. आज तो कुकर याच्यातून आपण मटण काढून ठेवत होतात. आता आपण इकडे आपण वजडी आलेली आहे आणि हा अख्खा मसाला आहे. चला पटापट आधूया आपण खूप. मित्रांनो, इकडे आपण आता कुकरला तेल टाकलेलं आहे आणि आपण आता तेल टाकल्यानंतर अख्खा मसाला टाकत आहे. तिथे आपण तो खूप आधवणार आहे व्यवस्थित पद्धतीत. तर इकडे आता मस्त वेगळी आपले गरम मसाले टाकलेले आहेत. याच्यामध्ये आपण सेम पद्धतीत कांदा टाकणार आहे.
खुरांना कधी कांदा जास्त टाकायचा, खुरामधून काहीच निघत नाही, फुकत नाही, काय नाही. मित्रांनो इकडे कांदा आपला शिजलेला आहे आणि आपण याच्यामध्ये आता हा शिजलेला लसूण टाकणार आहे. त्याच्यात जोडणार आहे पटापट एक पेस्ट टाकणार आहे, पेस्ट अद्रक लसूण मिरचीची पेस्ट. पटापट घालून घेणार आहे असं. गॅस कमी करायचा. नंतर थोडीशी आपण आता याच्यामध्ये फक्त हळदीवरच करणार आहे, हळदच टाकलेली आहे. आणि याच्यात मसाला टाकणार नाही आपण, फक्त हळदीवर करणार आहे. आणि आपले खूर आहेत ते आता आपण टाकत आहे. हे आपले खूर याच्यामध्ये टाकलेले आहेत व्यवस्थितपणे. थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे या जोडीला. मला खूप कोथिंबीर लागते कोणत्याही गोष्टीला. शिवया बनवणार आहे आपण. बघा कशी कोथिंबीर टाकल्यानंतर कशी दिसतात, बघा कशी दिसतात. खुरांमध्ये तेल पहिलेच कमी टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही, पुरं आपोआप तेल सोडतं. आपलं असं मिक्स करून झालेलं आहे. आपलं असं हे मिक्स करून झालेलं आहे. त्याला थोडा वेळ आपण असंच उकळून येईपर्यंत थोडा वेळ शिजवायचं, तेल निघेपर्यंत. तेल निघल्यानंतर आपण मग पाणी टाकणार आणि मग शिजत ठेवणार. आता खुरांना आपल्या तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. याच्यामध्ये आपण असं पाणी टाकणार आहे आणि खुरांमध्ये जास्त पाणी टाकायचं, कारण की खूप शिजायला वेळ लागतात. आणि खुरांमध्ये पाणी जास्त टाकायचं असतं. आणि पाणी टाकल्यानंतर पूर्णपणे हलवून घ्यायचं, कारण की खालती जे आपण पेस्ट कांदा शिजवलेला असतो तो लागलेला असतो, जेणेकरून तो पूर्ण निघला पाहिजे, काहीच राहिलं नाही पाहिजे. चला या आता आपण खुराला शिट्टी घेऊ मस्त वेगळी व्यवस्थित. इकडे मटण आहे. आता जेवायला बसलेले आहेत बाया. आणि इकडे मुंडी आहे, अशी मुंडी रेडी झालेली आहे. आणि इकडे आता काम 25 करत घेतलेलं आहे या जेवायला. नमस्कार मित्रांनो, इकडे आपले आता खुरपण शिजून झालेलं आहे. तेव्हा कशी एकदम कडक झालेलं आहे खुरपण शिजून व्यवस्थित. त्याच्यात आपण आता खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे आणि आता याच्यात पण आपण थोडीशी कोथिंबीर टाकतोय. आणि खूर आपण मस्त पिवळे धमाक केलेले आहेत, बघू शकता. त्याला काहीच करायची गरज नाही. इतके खूर झालेले आहेत आपले, एकदम जबराट खूर झालेले आहेत. कडक काम. मित्रांनो इकडे आपली वजडी पण रेडी झालेली आहे. तरी तिला आपण आता मस्तपैकी वाटण टाकून एक उकाला घेणार आहे. वजडी आणि डाळ वचडी निघते ती पण रेडी झालेली आहे. या तुम्ही जेवायला मस्त चमचमीत जेवण बनवलेलं आहे आपण. याच्यात आपण वाटण टाकणार आहे, खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे, थोडासा गरम मसाला टाकणार आहे. ओके बे, थँक्यू. काम झालेलं आहे इथे.
काही टाकून झालेलं आहे. आता फक्त एक उकळं घ्यायचं याचा आणि आपल्या वजडी पण रेडी झालेली आहे. एक नंबर काम झालंय, जबरदस्त. डाळ अशी फेन झाली पाहिजे वजडीमध्ये. वजडी तर आपण पहिले शिजून घेतलेली. मित्रांनो, इकडे आपली वजडी पण रेडी झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता मस्तपैकी निंबू निपळणार आहे आणि खाणार आहे. बघू शकता, डाळ वजडी एक नंबर काम.